दूध सी सफेदी निरमा से आए, रंगीन कपडा भी खिलखिल जाए. 80 ते 90च्या दशकात ही धून प्रत्येक जण गुणगुणायचा. आजही वॉशिंग पावडरला पर्याय शब्द म्हणून आपण निरमा अगदी सहजपणे वापरतो. गुजरातमधील शेतकरी कुटुंबातील करसनभाई पटेल यांनी केमिस्ट्रीमध्ये BSc पूर्ण केलं. सुरुवातीला प्रयोगशाळा टेक्निशियन म्हणून नोकरी केली. त्यांच्या लक्षात आलं की बाजारात विकल्या जाणाऱ्या डिटर्जंट पावडर महाग होत्या आणि फक्त श्रीमंत किंवा उच्च मध्यम वर्गीय लोकांसाठीच होत्या. मग त्यांनी 1969 मध्ये आपल्या घरच्या अंगणातच डिटर्जंट तयार करायला सुरुवात केली. करसनभाई यांनी पहिली डिटर्जंट पावडर निरमा या नावाने विकली. हे नाव त्यांनी अपघातात लहानपणीच मृत्युमुखी पडलेल्या मुलीच्या नावावरून ठेवलं. त्यांनी ही पावडर फक्त 3 रुपये प्रति किलो दराने घरोघरी जाऊन विकायला सुरुवात केली. त्यावेळेस बाजारात इतर ब्रँडची किंमत 13 रुपये प्रति किलो होती. स्वस्त आणि दर्जेदार असल्यामुळे निरमाला झपाट्याने यश मिळालं. आज आपल्याला माहितीये निरमा हा एक ब्रँड आहे. अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी माईक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा.